गेल्या काही दिवसापासून अमेरिका आणि इराण यांचा युद्ध संघर्ष जो आहे तो सुरू आहे आणि या युद्ध संघर्षाच्या झळा भारत देशामध्ये सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भारतामध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात खरं तर होत नसल्यामुळे अल्प प्रमाणात होत आहे आणि यामुळे अनेक व्यावसायिक असतील किंवा हॉटेल चालक यांना सुद्धा याचा फटका जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळतो आणि याचा फटका थेट आता विद्यार्थ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्या झळा जे आहे ते बसताना दिसत आहेत। पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा याच्या झळा बसत आहेत। या सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये आपण आहोत आणि या विद्यापीठातली जी कॅन्टीन आहे या कॅन्टीनमध्ये आहोत आणि हे कॅन्टीन चालक सध्या आपल्या समवेत आहेत। कॅन्टीन चालक आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर आता गॅस पुरवठा होत नसल्यामुळं तुम्हाला सुद्धा त्याच्या झळा बसताना आपल्याला पाहायला मिळते। काय नक्की तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागतंय? नाही, गॅस चालू होते ना तर भरपूर प्रमाणामध्ये नाश्ता ठेवत होतो आम्ही, पण आता गॅस बंद असल्यामुळे मोजक्या प्रमाणामध्ये नाश्ता ठेवावा लागतो। जसं की फक्त मुलांना कुठल्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही फक्त सकाळी पोहे आणि मिसळ हे 2 प्रकारचे नाश्ता ठेवतो, कारण बाकी गॅस नसल्यामुळे काहीच करता येत नाही आम्हाला। आणि दुपारच्या वेळेला पण जेवण मोजक्या प्रमाणामध्ये जेवण आम्ही चुलीवर बनवतो। पोहे, उपमा आणि जेवण वगैरे ते सगळं चुलीवर बनवतो। चुलीवर बनवल्यामुळे कसं ते जास्त बनवता येत नाही आम्हाला, मोजक्या प्रमाणात बनवून मुलांना तेवढा पुरवठा करतो आम्ही। आता गॅस पूर्णपणे बंद आहे का? हो, गॅस पूर्णपणे बंद आहेत आणि आता दुपारच्या नंतर तर आम्ही बंद करतो, कारण दुपारून नाश्ता बनवण्यासाठी आमच्याकडे गॅस नसतो। गॅस होता त्यावेळेस पूर्ण दिवसभर चालू असायचं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असायचं। सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमचं चालू असायचं, पण आता दुपारच्या नंतर कसं तेवढं जेवण आम्ही मोजकं चुलीवर बनवतो आणि दुपारच्या नंतर नाश्ता बनवू शकत नाही, कारण गॅस नाही। या गॅससाठी तुम्ही काही हे केलं तर मागणी केली, गॅस सिलेंडरचे जिथून मिळते त्यांच्याकडून काय तुम्हाला उत्तर आलं? नाही ना, असं काय आम्ही हे नाही केलं। मग आता कशा समस्यांना सामोरे जातात? आता पुढची तुमची कशी भूमिका असणार? आता जोपर्यंत चुलीवरती करताय, अनेक खरं तर युनिव्हर्सिटीमध्ये हजारो विद्यार्थी आहेत, ते या ठिकाणी जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी येत असतात, त्यांना कसं उत्तर देतात? कारण अनेकांना तुम्हाला नाश्ता देता येत नसेल। आता कसं जेवढं जमतंय तेवढ्या हिशोबाने करतोय आम्ही सध्या। सध्या आपण बघू शकतो की हे कॅन्टीन चालक आहेत आणि या कॅन्टीन चालकांना गॅस पुरवठा उपलब्ध होत नसल्यानं चुलीवरती जो आहे तो स्वयंपाक बनावा लागत आहे। अनेक विद्यार्थी खरं तर ग्रामीण भागातून या ठिकाणी शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांना नाश्ता असेल किंवा जेवण असेल ते मुबलक प्रमाणात देता येत नाही। जेवढ्या प्रमाणात आम्हाला शक्य आहे तेवढ्या प्रमाणात आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया जी आहे ती कॅन्टीन चालक यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।